आजच्या या पत्रपरिषदेमध्ये आपण आलात त्याबद्दल इंडो एशियन मित्र फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. महत्वाचं म्हणजे की थायलंड देशाचे जे राजा आहेत किंग रामा 10 यांच्या 72व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं पूज्य भदंत पायरोजी यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मॉन्क ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भिक्षू प्रशिक्षण शिबिर. तर या शिबिरासाठी खास करून आम्ही म्हणजे त्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी आम्ही भंतेजींना आमंत्रित केलेलं आहे. पण औचित्य या ठिकाणी पत्रकारांचा सत्कार घेणं अतिशय महत्वाचं होतं. त्यामुळे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि थायलंडमध्ये 1 एप्रिल ते 30 जून या दरम्यान भिक्षू प्रशिक्षण शिबिरचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये भारतातील जे प्रमुख भिक्षू संघ आहे किंवा नवीन होणारे श्रामणेर यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत. आणि म्हणजे जी बुद्धिझमची म्हणजे त्याला नियम म्हणू आपण त्याला, त्या नियमाप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी ऑर्डेन करण्यात येईल. आणि ही यात्रा जी आहे ही जवळपास 3 महिन्याची असेल. आणि उद्या आदरणीय पूज्य भदंत लकीजी आणि पायरोज भंतेजी यांच्या आणि तसेच दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर रतनलालजी श्रीपाद अपराजितजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या एक्सलन्स जर्नलिझम अवॉर्ड समारोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वांना विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमातही उपस्थित राहून या छोट्याशा कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी हीच विनंती. धन्यवाद. हे अवॉर्ड्स कोणाला देणार आहे असं काही म्हणजे ठराविक आहे का की टाइम वेळेवरती? नाही. ऑलरेडी आवाज इंडियाचे जे डायरेक्टर आहेत प्रीतम बिलकुंडे साहेब, त्यांना याबद्दलची जी यादी आहे ती त्यांच्याकडे आलेली आहे. त्यांच्या यादीप्रमाणे ज्यांचे नाव सिलेक्शन झाले असेल त्यांना या ठिकाणी नाव कोणत्या बेसिकवर सिलेक्ट? त्यांना ऑलरेडी फोन केलेले आहे. फोन केलेले आहे. सोशल म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया इथले जे असतील आणि इन्फ्लुएन्सर. महाराष्ट्रामध्ये नाही की फक्त नागपूर? महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र. ठीक आहे. ओके, धन्यवाद. आपण सगळे आलात त्याबद्दल धन्यवाद.